नमस्कार, माधुरी विथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथं 2 वाटी तीळ घेतलेली आहे आणि तीळ फुलेपर्यंत अशी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे। तीळ भाजल्या गेल्यानंतर आपण पसरट भांड्यात तीळ थंड व्हायला ठेवलेली आहे। तीळ थंड होईपर्यंत आपण 1 वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्यांची साल काढून शेंगदाणे थंड व्हायला ठेवलेले आहेत। नंतर आपण थंड व्हायला ठेवलेले तीळ घेतले आणि अर्ध तीळ हे अगदी बारीकसर वाटण करून घेतले। नंतर आपण उरलेले अर्धे तीळ घेतले आणि ते जाळसर असे वाटून घेतले। त्याच्यात आपण अर्धा गूळ टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेणार आहेत। तीळ आणि गूळ मिक्सरला व्यवस्थित बारीक असं फिरून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे। आपण बघू शकता यात अजिबात ओलसरपणा नाही आहे। हे मिश्रण एकजीव करून घेऊ। आपण बघू शकतो की या मिश्रणाला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे। अगदी सुटसुटीत असं मिश्रण तयार झालेलं आहे। नंतर आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, अगदी बारीक करून घेतलेले आहेत आणि यातही उरलेला गूळ आपण टाकून बारीकसर वाटण करून घेतलेलं आहे। नंतर हे सर्व एकत्र करून आपण पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहेत। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपण परत एकदा हे मिश्रण मिक्स करून घेणार आहेत। तुम्ही बघू शकता अजिबात चिपचिप होत नाही आहे किंवा पाणी सुटलेलं नाही आहे। मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे। त्यात आपण 1 चिमूटभर वेलची पावडर टाकणार आहेत आणि ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहेत। सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर आपण लाडू बनवून घेणार आहेत। अगदी खमंग आणि टेस्टी असे लाडू बनून तयार आहेत। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा लाडू कसे बनले आहेत। अचूक प्रमाणासह आपण आज लाडू बनवलेले आहेत, तेही हाताला चटके न लागता आणि झटपट बनलेले आहेत। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ह्या पद्धतीने आपण लाडू बनवलेले आहेत, अगदी खमंग आणि सुटसुटीत अशा पद्धतीने बनवलेले आहेत।